मोदयांनी निर्णय घेतला आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्याची कारवाई चालू होईल. जी लोक नियमित कर्ज भरत आहेत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपयाचं देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका. मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्रवीण परदेशी यांच्यामार्फत जी समिती होती त्या समितीने आपला अहवाल हा मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे आणि या समितीचा जो अहवाल आहे यामध्ये काही सुधारणा बदल करण्यासाठी सांगितले होते, पण आत्तापर्यंत मित्रांनो यामध्ये कुठलेही बदल झालेले नाहीत आणि येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे मंगळवार किंवा येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यामध्ये चर्चा होणार आहे आणि लगेच मित्रांनो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचा GR येणार आहे आणि लगेच कर्जमाफीची अंमलबजावणी ही सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि याची माहिती स्वतः जयकुमार गोरे जे आहेत त्यांनी दिलेली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तशी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली अशी माहिती दिलेली आहे. सो मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे म्हणजे सुधारणा करायला सांगितलेल्या होत्या किंवा ज्या गोष्टी सुचवलेल्या होत्या या कुठल्याही सुधारणा वगैरे झालेल्या नाहीत. थोडक्यात यामध्ये मित्रांनो सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि यामध्ये जे शेतकरी वेळोवेळी कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सो आपल्याला माहिती आहे कर्जमाफीच्या बातम्या वगैरे येतच होत्या, पण सध्या हे ऑफिशियल अपडेट आलेलं आहे आणि यामध्ये मित्रांनो जून महिन्याच्या म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 30 जून 2026 पूर्वीच आम्ही कर्जमाफी करू, तर त्याआधीच मित्रांनो कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. कारण की याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. येत्या मंत्रिमंडळात याचा अहवाल येणार आहे आणि याचा GR हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे आणि GR आल्यानंतर लगेच याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सो मित्रांनो, सर्वांना सध्या आतुरता आहे GR येण्याची. सो हीच एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट खाली नक्की लिहा. मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.